आता स्वतःचं घर हक्काच्या जागेत निसर्गाच्या सानिध्यात सादर करा आपल्या स्वप्नातील रो हाऊस. नाथ नारायण प्रीमियम रो हाऊस सर्वात स्वस्त. रो हाऊस घेण्याची हीच वेळ. रो हाऊसची वैशिष्ट्ये: एका एकरात बिगर शेती क्षेत्रात रो हाऊसेस, शाळा, बस स्टँड, हॉस्पिटल काही मीटरच्या अंतरावर. प्रत्येक रो हाऊस साठी स्वतंत्र पाण्याची आणि पार्किंगची व्यवस्था, स्ट्रीट लाईट आणि ड्रेनेज सुविधा उपलब्ध. वास्तुशास्त्रानुसार संपूर्ण रो हाऊसेसचे बांधकाम असेल. रो हाऊसेसच्या 6 मीटर अंतर्गत प्रशस्त रस्ते, खात्रीशीर आणि अविश्वसनीय व्यवहार. मग वाट कसली पाहताय? लगेच बुक करा आपल्या स्वप्नातील रो हाऊस. आमचा पत्ता: नाथ नारायण गोवर्धन कळमकर वस्ती, 14 चारी, नवनाथ मंदिर रोड. मोबाईल नंबर 9511 71 39 69, तसेच 83 79 03 03 33. राहाता शहरात गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शनी चौकाचा राजा मंडळाच्या वतीने या वर्षीचा गणेश उत्सव विशेष जल्लोषात पार पडला. गणेशाची भव्य मिरवणूक शिवाजी महाराज चौकातून वाजत गाजत काढण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात, टाळ झांजांच्या निनादात आणि भक्तिमय वातावरणात गणरायाचे स्वागत करण्यात आले. मिरवणुकीदरम्यान आकर्षक सजावट, रोषणाई तसेच पारंपरिक पोशाख परिधान केलेल्या मंडळींनी उपस्थितांची मने जिंकली. विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे जेसीबीच्या साहाय्याने गणेशावर करण्यात आलेली भव्य पुष्पवृष्टी. विविध रंगी फुलांनी सजलेला गणपती बाप्पा सर्वांच्या नजरा खिळवून घेत होता. या प्रसंगी जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गणरायाचे पूजन करून आरती केली. तसेच पंचकृष्ण डेअरीचे सुनील सदाफळ यांच्या हस्ते देखील आरती करण्यात आली. यावेळी मान्यवर, पदाधिकारी, मंडळाचे कार्यकर्ते तसेच हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भक्तिरसात नालेल्या या सोहळ्यामुळे राहाता शहरातील वातावरण मंगलमय झाले असून गणेश उत्सवाच्या प्रारंभीचे भक्तांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. या मंडळाचे खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक दिवशी विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. त्यामुळे या मंडळाची तारीफ देखील विखे पाटील यांनी केली. यावेळी शनी चौक राजा मंडळातील सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणेश भक्त बंधू भगिनी आणि मित्र, आज शनी चौकाचा राजा मित्रमंडळाच्या वतीने माझ्या गणेश उत्सवाच्या सुरुवातीला आज गणरायाचं आपण सर्वांनी स्वागत केलेलं आहे. आणि हा उत्सव आपल्या सर्वांच्याच करता मंगलमय अशा प्रकारचं वातावरण घेऊन येतो. आणि आता आपल्या सरकारनं सुद्धा या वर्षापासून गणेश उत्सव हा राज्य उत्सव म्हणून आता साजरा करण्याचा आपण निर्णय केलेला आहे. निश्चितच गणरायाच्या आशीर्वाद मागताना सर्वांचा विघ्न दूर व्हावं अशीच आता आपण सर्वजणी करतो. मला शनी चौकाचा राजा मित्रमंडळाचं अभिनंदन करायचं आहे. त्यांनी अनेक सामाजिक उपयोगी अशा प्रकारचे उपक्रम सुरू केले. अनाथांना आधार देण्याचं काम झालं. मला वाटतं त्यांना सायकल वाटपाचाही कार्यक्रम हातामध्ये त्यांनी घेतला होता. शालेय साहित्य वाटपाचाही कार्यक्रम त्यांनी त्या ठिकाणी घेतला. हे मला वाटतं कोणत्याही मंडळानं अशा पद्धतीने उपक्रम करणं उत्सव होत राहतात. तो उत्साहाचं औचित्य साधून लोकाभिमुख उपक्रम घेऊन मला वाटतं लोक शिक्षणाचं आणि समाजापुढे विशेष करून एक नवा आदर्श त्यांनी ठेवलेला आहे. आणि ह्या मित्रमंडळाचं दरवर्षी त्यांचं वैभव नेहमीच वाढत चाललेलं आहे. त्यांना माझ्या मनात शुभेच्छा आहेत. गणरायाच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की आपल्या सगळ्यांच्या मनोकामना त्यांनी पूर्ण कराव्यात, असा त्यांनी आपल्या सर्वांना आशीर्वाद द्यावा. मला या ठिकाणी बोलावलं. मी मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि तात्पुरते आज गणेश चतुर्थीच्या निमित्ताने शनी चौकाचा राजा या सामाजिक गणेश उत्सव मंडळाने या ठिकाणी श्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, सुजयदादा विखे पाटील व सर्व ह्या सामाजिक
युवकांनी या ठिकाणी मागील वर्षीपासून गणेश उत्सव अत्यंत आदर्श पद्धतीने राहत्या परिसरात सुरू केलेला आहे। यांनी या गणेश उत्सवा निमित्त मागील वर्षी जे अनाथ मुलांना अन्नदान, तसंच शालेय जिल्हा परिषद शाळेमध्ये शालेय मुलांना साहित्य वाटप, तसंच सायकल वाटप आणि असे रक्तदान शिबिर असे अनेक या भागातील लोकांना जे नागरिकांना ज्या आदर्शवत असं या युवकांनी घालून दिलेला आहे। तरी मी आर्ट ऑफ लिव्हिंग जिल्हा प्रशिक्षक समन्वयक व पंचकृष्ण डेअरीतर्फे या सर्व युवकांना खूप खूप शुभेच्छा देतो व भावी वाटचालीस खूप यांना असेच यांच्या हातून कार्य हो ही गणेशाचरणी श्री वीरभद्र राजाचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। चौकाचं राजा हे मंडळ या राहता शहरातलं सगळ्यात मोठं मंडळ मानलं जातं। आता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील या मंडळामध्ये त्यांनी उपस्थित लावली। या मंडळाबाबत त्यांनी पण दोन शब्द सांगितले। कसं त्या सगळ्या गोष्टीकडे काय सांगितलं? या मंडळाची स्थापना मागील वर्षी 2024 मध्ये आम्ही प्रथम वर्ष म्हणून केली होती। या मंडळाची स्थापना करत असताना आम्ही सर्व उपक्रमे सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व सन्माननीय सुजयदादा विखे पाटील यांच्या कार्यास प्रेरित होऊन अनेक सामाजिक कार्य या मंडळाच्या माध्यमातून आम्ही केलेले आहेत। तरी आणखीन पण करण्याचा आमचा यावर्षी मानस आहे। मागच्या वर्षी आम्ही मोफत नेत्रदान शिबिर, रक्तदान शिबिर, तसेच शालेय मुलांना कपडे वाटप, गरीब विद्यार्थ्यांना अन्नदान केलं। तसेच आम्ही अनाथ आश्रम इतर खर्चाला फाटा देऊन ज्यांना खरोखर ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टीकडे जास्त लक्ष द्यायचा प्रयत्न करून अनाथ आश्रमातील मुलांना भोजन व्यवस्था आम्ही मागच्या वर्षी केली होती। याही वर्षी आम्ही सर्व सामाजिक उपक्रम राबवणार आहेत। त्यात अन्नदान असेल, अनाथ मुलांना, शालेय मुलांना शिक्षण उपयोगी वस्तू वाटप, अनेक शालेय मुलांच्या स्पर्धा आयोजित आम्ही या ठिकाणी करणार आहोत। चित्रकला स्पर्धा असेल, वक्तृत्व स्पर्धा आहे, तसेच नेत्र तपासणी शिबिर पण आम्ही यावर्षी आयोजित करणार आहोत। आणि शक्य जर झाले तर आम्ही यावर्षी 100 ते 120 मुलांची निवड करून 2 शाळांची निवड करून त्या शाळेतील मुलांना आम्ही ट्रॅक सूटचं वाटप देखील जिल्हा परिषद शाळेतील मुलांना करण्याचा आमचा यावर्षीचा प्रयत्न आहे। तरी आम्हाला या मंडळात या सामाजिक कार्य करत असताना आपल्या राहता शहरातील अनेक ज्ञात अज्ञात व्यक्तींनी मंडळाला भरभरून मदत व सहकार्य केलेलं आहे व करीत पण आहे। त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे व मंडळासाठी अथक परिश्रम घेणारे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आमच्या मंडळातील सर्व कार्यकर्ते यांचं खूप खूप आभार मानतो। डॉक्टर गोरे हॉस्पिटल महाराष्ट्रातील प्रथम अत्याधुनिक मूळव्याध व पोटविकार सेंटर, साई अभिनव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, पुरुष लैंगिक समस्या उपचार सेंटर, मूळव्याध, फिशर व भगंदर, पायांच्या नसांचे जर्मन लेझरद्वारे कायमस्वरूपी उपचार व इंजेक्शन उपलब्ध, विना रक्तस्राव, विना चिरफाड, वेदना रहित ऑपरेशन, तसेच पोटविकाराचे आजारांमध्ये अपेंडिक्स, हार्निया, हायड्रोसिल, पित्ताशयाची थैली, आतड्यांच्या विविध शस्त्रक्रिया आणि लेझरद्वारे मूळव्याध, फिशर व भगंदर, व्हेरिकोस व्हेन ऑपरेशन केले जातील। तर वाट कसली बघताय? आजच संपर्क करा डॉक्टर गोरे साई अभिनव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, लोकरुची नगर, मैड हॉस्पिटलच्या पाठीमागे, तालुका राहता, मुक्काम पोस्ट राहता, जिल्हा अहिल्यानगर। संपर्क क्रमांक 922611 8118 तसेच 9405 00 0454।